प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गावकऱ्यांमध्ये संताप, तातडीने कारवाईची मागणी. प्रतिनिधी हरिभाऊ बोंबले. खेड तालुक्यातील चासकमान धरण परिसरात आज एक धक्कादायक घटना घडली असून माती वाहतूक करणारा 6 चाकी हायवा ट्रक अचानक माती सकट चासकमान धरणामध्ये पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, तसेच चालक थोडक्यात बचावला. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार चासकमान धरण परिसरातून मोठ्या प्रमाणात माती वाहतूक सुरू असून ही वाहतूक प्रामुख्याने चासकमान धरण, गहू, बेताळे, सायगाव मार्गे कडूस व खेड परिसराकडे केली जाते. या मार्गावर दिवसभर मिनिटाला हायवा ट्रकची वाहतूक सुरू असते. विशेष म्हणजे अनेक ट्रक हे क्षमतेपेक्षा जास्त माती भरून धावत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वाहतूक नियमांनुसार अशा ट्रकमधील मातीवर संरक्षणासाठी जाळी लावणे बंधनकारक असतानाही अनेक वाहनांवर कोणतीही जाळी नसल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती सांडत आहे. त्यामुळे रस्ते धोकादायक बनले असून दुचाकीस्वार, शालेय विद्यार्थी, वृद्ध नागरिक तसेच शेतकरी वर्ग यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. गावालगतचा हा मुख्य मार्ग असल्याने नागरिकांची सतत ये-जा सुरू असते. रस्त्यावर पडणाऱ्या मातीमुळे धुळीचे प्रचंड प्रदूषण निर्माण होत असून नागरिकांना श्वसनाचे त्रासही सहन करावे लागत आहेत. त्याचप्रमाणे रस्त्यावर साचलेल्या मातीमुळे वाहन घसरण्याचे प्रकार वाढले असून गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक ग्रामस्थांनी अनेक वेळा संबंधित ट्रक चालकांना तसेच वाहन मालकांना सूचना देऊनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. उलट ओव्हरलोड वाहतूक सुरूच असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढत आहे. आज घडलेल्या हायवा पलटीच्या घटनेनंतर तरी प्रशासनाने जागी होऊन संबंधित वाहन चालक, मालक व कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, ओव्हरलोड वाहतुकीवर नियंत्रण आणावे तसेच सर्व वाहनांना सुरक्षा जाळी बंधनकारक करावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. वेळीच योग्य खबरदारी घेतली नाही तर भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडून निरपराध नागरिकांचा जीव जाण्याची भीती परिसरातील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या सर्व घटनेचा सविस्तर आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी हरिभाऊ बोंबले यांनी. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका, कारण बातमी तुमची, साथ आमची. आपल्या हक्काचं चॅनल. धन्यवाद.